नमस्कार, मी आकाश जाधव. न्यू इंडियाच्या एक्झामबद्दल मी पाठीमागे एक अपडेट तुम्हाला दिलं होतं आणि एक्झाम टेंटेटिव्हली नोव्हेंबरमध्ये सांगितली होती. पण थोडासा चेंज त्याच्यामध्ये होऊ शकतो, कारण की मला तेवढं एक कळालेलं की सध्याला न्यू इंडियाची जी एक्झाम आहे ती थोडीशी आधी येऊ शकते, अर्थात आठवड्याभरामध्ये येऊ शकते. आणि त्याची जी आठवड्याभरामध्ये जाहिरात आली की ओव्हरऑल नंबर ऑफ जागा तेवढ्याच की 120 जागा या जनरलिस्टसाठी, 50 जागा या स्पेशलिस्टसाठी. ह्याच पद्धतीचं आहे. स्पेशलिस्टमध्ये आपलं अकाउंटच्या जागा आहेत त्यासाठी असते. आणि ह्या जागांमध्ये जे आहे ते टोटल वेकन्सीज 170 आणि जी एक्झाम आहे ती अपेक्षित 13 ऑक्टोबरला म्हणतायत. पण आयदर हे किंवा जुनं सांगितलेलं अपडेट, ह्या दोनपैकी एक अपडेट हे न्यू इंडियासाठी असेल. हे फक्त लेटेस्टवाला आलेलं अपडेट आहे, सो दॅट जे बँकांमधले मुलं आहेत ज्यांना असं वाटतं की आपण इन्शुरन्समध्ये गेलं पाहिजे, अचानक त्याने जर नोव्हेंबरची डेट समोर ठेवून जर ते पुढे चालले तर त्यांना अभ्यासाला वेळ लागेल. तर त्यामुळं त्यासाठी आता हे नवीन अपडेट की पुढच्या 8 दिवसामध्ये कधी समजा जाहिरात आली की आपण 13 ऑक्टोबरच्या एक्झामला तयार राहिलं पाहिजे. आयदर तेव्हा नाही आली तर पुढचं अपडेट आपलं जे आहे ते आहे तसं राहील. हीच माहिती मला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. धन्यवाद.